नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे, तर आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार? वारंवार लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 3000 रुपयांचे येणार का, किंवा दिवाळी भाऊबीज आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असे एकत्रित 3000 येणार का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओ चुकीची माहिती देत आहेत की लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेले आहे, KYC नसेल तर हप्ते येणार नाहीत, असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, थोडी प्रतीक्षा करायची, 2 ते 3 दिवस बाकी आहेत। आता हा GR आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, ऑक्टोबर महिन्याचा GR आहे, तो कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। पण 100% आपण सांगत आहोत की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये वितरित होणार आहे, कारण का आचारसंहिता दुसऱ्या आठवड्यापासून लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जो हप्ता आहे तो याच आठवड्यामध्ये म्हणजेच वितरण सुरू होईल। पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता आहे तो सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। याच्यामध्ये काहीच अट नाही आहे। मागील हप्ते जर तुम्हाला आले असतील तर तुम्हाला रेग्युलर हप्ता येणार आहे, KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला हा जो लाभ आहे तो मिळणार आहे। आता याच्यामध्ये आपण सांगत आहोत की ज्या लाडक्या बहिणींचे जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे हप्ते थकीत आहेत, तर या संदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे। जोपर्यंत घोषणा होणार नाही आहे तोपर्यंत कोणतीच अपडेट या संदर्भात देता येणार नाही आहे। थोडी प्रतीक्षा करायची आहे, तुम्हाला रेग्युलर चालू महिन्याचा हप्ता मिळणार आहे एवढं कन्फर्म आहे। तर आता हा GR आणि मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकते आणि त्यानंतर लाभ वितरणास 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा लाभ वितरित होण्याची शक्यता आहे। तर अजून तरी हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे, तारीख घोषित झाली नाही आहे। लवकरच या संदर्भात अपडेट येणार आहे आणि याच्यामध्ये KYC देखील सुरू आहे। लवकरात लवकर लाडक्या बहिणीने KYC करून घ्या। ज्यांचे वडील किंवा पती हयात नाही आहेत त्यांनी त्यांचं आधार कार्ड टाकून पार्शली व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करून तुम्हाला सध्या तुर्तास थांबायचं आहे, कारण का त्याच्या पुढचा जो ऑप्शन आहे तो अजून पोर्टलवरती अपडेट झाला नाही आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लवकरच घोषणा होणार आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।